ओम नमः शिवाय. नमस्कार सगळ्यांना. मी कविता नेरे आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे अन्नपूर्णा बाय कविता नेरे या युट्यूब चॅनलवर. चला आज आपण बनवूया काहीतरी वेगळी रेसिपी. तर चला आपण सुरुवात करूया नवीन रेसिपीसाठी. घालवता आपण सुरुवात करूया नवीन रेसिपीसाठी आणि थोडी वेगळी रेसिपी, काकडी स्वादिष्ट साबुदाणा खिचडी. चला तर मग लगेच करूया. उपवासाच्या दिवशी आपण सगळे साबुदाणा खिचडी बनवतो, पण मी आज तुम्हाला दाखवणार आहे थोडी वेगळी खिचडी, ज्यात आपण घालणार आहोत काकडीचा खास ट्विस्ट. काकडीमुळे ही खिचडी थंड, हलकी आणि एकदम फ्रेश लागते. चला तर पाहूया खिचडी. सर्वात प्रथम आपण शेंगदाणे भाजून घेऊया, छान असे कमी गॅसवर. शेंगदाणे भाजताना नेहमी हलवत राहायचे, जेणेकरून ते करपू नये, त्याची टेस्ट छान लागावी, खरपूस भाजावे त्यासाठी. यासाठी मी 250 ग्रॅम भिजवलेला साबुदाणा अगोदरच ठेवला होता. मी हा साबुदाणा 4 ते 5 तास आधीच धुवून निथळून ठेवलेला होता. शेंगदाणे भाजून झाले, ही मी बाजूला काढून ठेवते थंड होण्यासाठी. मिरच्या कट करून घेऊया छान अशा स्लाइस. तुम्ही ह्या मिक्सरमध्ये ग्राइंडही करू शकतात जाडसर, किंवा एक तुकडेही गोल गोल कट करू शकतात. ह्या खिचडीमध्ये मी काकडीचा ट्विस्ट दाखवला आहे. काकडीच्या जागी तुम्ही उकडलेला बटाटाही टाकू शकतात, किंवा जस्ट बटाट्याचे स्लाइस न उकडताही करून टाकू शकतात, छान लागते. काकडीची खिचडी अगदी छान लागते, सॉफ्ट होते, चवीलाही छान लागते, आगळी वेगळी टेस्ट आहे काहीतरी. कोथिंबीर बारीक चिरून घेऊया. माझ्या सगळ्या रेसिपी ह्या घरगुती साहित्यामध्येच होतात. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत सांगते. कमी वेळात आणि झटपट होणाऱ्या रेसिपीज. तुम्ही खिचडी उपवासाच्या दिवशी किंवा नाश्त्यालाही करू शकतात. आता ही काकडी मी गावाकडची येते, त्याच्यामुळे खूप मोठी येते. तुम्ही एक छोटी काकडी घेऊ शकतात. मी याच्यात एक छोटासाही तुकडाच घेणार आहे. काकडी साळून घ्यायची. साळून घेऊन ती छान असे स्लाइस करून त्याचे तुकडे करून घेऊया. छान असे साळून आणि तुकडे करून बाजूला ठेवूया. आता शेंगदाणे हे आपले थंड झाले, त्याचे सालं काढून आपण ते ग्राइंड करून घेऊया. त्याचा कूट करून घेऊया. चला आता आपण साहित्य दाखवते. 250 ग्रॅम भिजवलेला साबुदाणा, शेंगदाण्याचं कूट, चिरलेले काकडीचे तुकडे, कोथिंबीर, तूप, सेंधा नमक उपवासाचं, जिरा, चिरलेल्या मिरच्या, कढीपत्ता. कढई मी अगोदरच गॅसवर गरम होण्यासाठी ठेवली होती. कढई गरम झाल्यावर त्यात मी घेतले आहे 2 टेबलस्पून साजूक तूप. तूप गरम झालं की त्यात आपण घालू जिरे आणि कढीपत्ता. तूप गरम झालं आहे, त्यात टाकू आपण जिरे आणि कढीपत्ता. जिरे तडतडायला लागले की त्यात टाकूया हिरव्या मिरच्या, आणि मिरच्या थोड्याशा परतवल्यावर त्यात एक थोडंसं मीठ टाकूया, थोडंसं अगदी, जेणेकरून मिरचीची चव छान लागते. हे सर्व एकत्र परतल्यानंतर एक अप्रतिम असा सुगंध येतो. हे परतल्यानंतर काकडीचे तुकडे ॲड करूया. चिरून घेतलेली काकडी छान अशी बारीक चिरलेली होती. काकडी थोडी परतून घ्या, फार शिजवायची नाही, फक्त 1 मिनिट इतपत. यामुळे तिचा ओलावा निघतो आणि चव खूप छान लागते. छान असं परतून घेतलं आहे.
माझ्या रेसिपी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत बनवलेल्या असतात, कोणीही इझिली बनवू शकतं. त्यामुळे नक्की बघा व्हिडिओ शेवटपर्यंत. त्यात कोथिंबीर ॲड करूया थोडीशी. तेही छान परतून घेऊया. छान असं परतवायचं. छान असा सुगंध घरभर पसरला आहे. उपवासाच्या दिवशी पण सगळे या सुगंधाने खुश होतात. त्याच्यावर 2 मिनिटं झाकण ठेवूया. छान अशी आपली काकडी ही परतल्या गेली आहे आणि पाहिजे तशी शिजल्या गेली आहे. आता वेळ आली ह्याच्यामध्ये साबुदाणा ॲड करायचे. साबुदाणा कढईत ॲड करून एक हलक्या हाताने मिक्स करा. छान असं मिक्स करून एकजीव करून परतून घेऊया. हलक्या हाताने मिक्स करायचं आहे आणि थोडं थोडं शिजू द्यायचं आहे. छान असं मिक्स झालं आहे आपलं. त्यात ॲड करूया चवीप्रमाणे मीठ. आपण अगोदरही मीठ टाकलं होतं मिरच्यांसाठी. चवीप्रमाणे मीठ टाकूया आणि थोडं वेळ झाकण ठेवून शिजू देऊया मंद गॅसवर. मी सेंदवे मीठच वापरलं आहे उपवासाच्यासाठी, पण तुम्ही इतर दिवशीही बनवू शकता. ही खिचडी खूप छान लागते चवीला, काहीतरी आगळी वेगळी आहे. तुम्ही काकड्याऐवजी बटाटाही उकडलेला टाकू शकतात कुस्करून, किंवा तुम्ही कच्चा बटाटाचा स्लाइस टाकू. आता ॲड करू याच्यात शेंगदाण्याचा कूट. शेंगदाण्याच्या कुटामुळे खिचडीला टेक्स्चर आणि स्वाद दोन्ही चांगला येतो. त्याच्यानंतर चांगलं एकजीव मिक्स करूया हलक्या हाताने. खिचडी हलवतच राहायची जेणेकरून खाली करपू नये. यामध्ये तुम्हाला मी आणखीन 2 ट्विस्ट सांगणार आहे. छान अशी परतल्यावर परताची साबुदाणा पारदर्शक झाला की समजा खिचडी तयार झाली. अगदी ट्रान्सपरंट दिसली पाहिजे. आणि याच्यावर झाकण ठेवून मंद गॅसवरच ठेवूया. और हाँ, ऑन रिक्वेस्ट प्लीज़, जिनको मराठी समझ में प्रॉब्लम आता है उनके लिए मैंने ये रेसिपी की स्टेप बाय स्टेप मेरे डिस्क्रिप्शन बॉक्स में मेंशन करके रखी है, हिंदी और इंग्लिश में. तो प्लीज़ चेक आउट इन माय डिस्क्रिप्शन बॉक्स और ये वीडियो लास्ट तक देखिएगा. इसमें मैंने मेरा बनाने का तरीका एकदम आसान है, तो कोई भी सिर्फ देख के ही समझ सकता है कि हाउ टू कुक, कैसे बनाना है. खिचडी आपण हे एकदा परतून परत झाकण ठेवूया. गॅस अगदी मंद आचेवरच करायचा आहे जेणेकरून खिचडी करपू नये. छान अशी मऊ होते खिचडी. नक्की ट्राय करा ह्या पद्धतीने करायची. हे बघा, एकदा चेक करूया साबुदाणा पारदर्शक झाला की नाही. ऑलमोस्ट आपला साबुदाणा हा झाला आहे, पारदर्शक दिसत आहे, एकदम ट्रान्सपरंट. त्यानंतर छान असं परतून घेऊया.
ऑलमोस्ट आपली ही खिचडी तयार झालेली आहे. या टप्प्यावर घरभर सुगंध पसरलेला आहे. जर तुम्हाला आवडत असेल तुम्ही त्याच्यात थोडं साखरही ॲड करू शकतात. छान लागते खिचडी. थोडीशी तिखट, गोड, अगदी थोडीशी साखर. साखर टाकून हलवून घेऊया. छान छान असं हलक्या हाताने मिक्स करूया. हा एक ट्विस्ट झाला अजून. आणि अजून एक तिसरा ट्विस्ट. यात तुम्ही लिंबूही पिळू शकता. याच्या मी बी अगोदरच काढून घेतलं होतं. लिंबाचं बी काढून घ्यायचं, कारण बी टाकल्यानंतर खिचडी कडू होईल. त्याचं लक्ष देऊन करा. तर लिंबाचा रस टाकूया आपण. काही जण उपवासाला लिंबू खात नाही, तर तेव्हा आपल्या पद्धतीने ठेवा लिंबू टाकायचे की नाही. पण मी सध्या टाकली आहे. आणि छान असं हलवून घ्या. ही आपली खिचडी तयार झाली आहे. आणि गरमावरून खिचडी प्लेटमध्ये घेऊन थोडंसं साजूक तूप वरून टाकलं का अजूनच अप्रतिम लागते. ही काकडीची साबुदाणा खिचडी उपवासाच्या दिवशी एकदम हलकी, चवदार आणि आरोग्यदायी असते. एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली. जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या ग्रुपमध्ये आणि माझ्या अन्नपूर्णाबाई कविता नेहरे चॅनलला सबस्क्राईब करा. कारण इथे तुम्हाला मी दरवेळेस मिळतात अशाच नव्या आणि ज्या सर्वांना इझिली बनवता येईल. तर धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत एक नव्या आणि रुचकर रेसिपीसह. तोपर्यंत ओम नमः शिवाय. बाय बाय. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एक नवीन चवीसोबत, नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.